आज राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि जिल्हा पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्या पार पडताना आपल्याला दिसत आहेत। आज मतदानाचा दिवस आहे आणि याच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आहे ते नागरिक आता गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या मी पाचगाव येथे मतदान केंद्रावर उभी आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की नागरिकांची गर्दी एकंदरीतच सकाळपासून आहे ती या ठिकाणी मतदान करण्यासाठी झाली आहे ते आपल्याला दिसत आहे। यासोबतच जिल्ह्यातील वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर देखील नागरिकांची मोठी गर्दी आहे ती पाहायला मिळत आहे। यासोबतच पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला असून पोलिसांकडून सुरक्षितरित्या या मतदान केंद्रांवर आहे ते लक्ष ठेवण्यात येत आहे। खरं तर कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक आहे ही चुरशीची ठरली होती। गेल्या महिनाभर ज्या प्रचारांच्या तोफा होत्या त्या थंडावल्या। त्यानंतर एकंदरीतच महाविकास आघाडी असेल महायुती असेल या पक्षांमध्ये चुरशीची लढत आहे ती पाहायला मिळाली आणि आज अखेर मतदान प्रक्रिया आहे ती पार पडत आहे आणि उमेदवारांसाठी जे काही भविष्य आहे ते आज याच मतपेटींमध्ये कैद होणार आहे। एकंदरीतच पाहायला गेलं तर जिल्ह्यामध्ये पंचायत समितीसाठी 555 उमेदवार आहेत ते रिंगणात आहेत आणि त्याचसोबतच जिल्हा परिषदेसाठी आहे ते 241 उमेदवार आहेत ते रिंगणात आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर 2791 केंद्रांवर आहे ती सध्या आज मतदान प्रक्रिया आहे ती पार पडत आहे आणि एकंदरीतच या मतदान केंद्रांवर आहेत ते 14,000हून अधिक आहेत ते कर्मचारी आहेत ते नेमण्यात आले आहेत। यासोबतच पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा आहे तो तैनात करण्यात आला आहे। 68 जिल्हा परिषद आणि 136 पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत त्या सध्या आता पार पडताना दिसत आहेत। सकाळच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 10.68% मतदान आहे ते आता झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय की एकंदरीतच सकाळपासून आहे ती नागरिकांची मतदान करण्यासाठी आहे ती गर्दी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। असंच चित्र आहे ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी मतदान सुरू आहे त्या केंद्रांवर आहे ते पाहायला मिळत आहे। कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर।